इन्कम क्रायटेरिया बघताना आणि तुमचं बेसिकली पर्पज बघताना राईट. काउन्सिलेटमध्ये पण जी लोक बसली सर ती कम्प्लिटली लॉजिकल आणि Okay. प्रॅक्टिकल बाबतीने विचार करतात. बरोबर. डिटेलिंगमध्ये जर आपण बघायचं गेलं की समजा एखादं यंग कपल आहे किंवा एखादं स्टुडंट्स आहेत करेक्ट. नियर बाय 25-30च्या एज मधले करेक्ट. आणि ते म्हणले की बाबा आम्हाला फिरायला जायचंय, आम्हाला एवढा एवढा खर्च आहे आणि आमचं बरोबर. एवढं एवढं उत्पन्न आहे. बरोबर. सो त्या केसमध्ये ह्या गोष्टी मॅटर करतात की बाबा तुम्ही 6 लाख रुपये कमवताय, 5 लाख रुपये तुम्ही खर्च कसे करणार. राईट. त्याचं मागचं कारण असं असतं की त्या यंग कपलने म्हणा किंवा त्या यंग पॅसेंजरने म्हणा त्याने आत्ताशी कुठेतरी कमवायला सुरुवात केलेली असते. करेक्ट. त्याच्यामुळे त्याच्याकडे तेवढ्या सेव्हिंग्स तेवढ्या इन्व्हेस्टमेंट्स ह्या नसतात आणि तो आता इथे स्ट्रगल करत असतो सर्व्हाइव्ह करण्यासाठी. आणि काउन्सिलरला बरेचदा काय वाटतं की बाबा हा इथे सेटल होऊ शकत नाहीये फायनान्शियली, याला व्यवस्थित समजा जॉब नाहीये किंवा प्रॉपर इन्कम नाहीये. राईट. सो त्या केसमध्ये हे काय करतील, आमच्या देशात येतील, इथे काहीतरी अपॉर्च्युनिटी बघतील आणि इथे जॉब घेतील आणि इथे सेटल व्हायचा प्रयत्न करतील टू गेट फायनान्शियली सेटल. आणि हे तर त्यामुळे त्यांचा तो माइंडसेट असतो की जर तुम्ही तुमच्या देशात फायनान्शियली जर सेटल असाल तर तुम्ही आमच्याकडे येऊन आणि सेटल व्हायचा प्रयत्न करणार नाही. तो त्याचा मागचा एक लॉजिकल कारण असतं. राईट. राईट. दुसरं त्यांचा थॉट प्रोसेस काय असतो की बाबा तुमच्याकडे तुमच्या देशात परत जाण्यासाठी काहीतरी स्ट्रॉंग आणि व्हॅलिड एक कारण असायला पाहिजे, रिझन असायला पाहिजे की तुम्ही तुमच्या देशात परत का जाणार. बरोबर. तर परत फिरून तिथेच येतं चक्र की जर माझ्याकडे घर असेल, फॅमिली असेल, करेक्ट. चांगला जॉब असेल करेक्ट. किंवा चांगला बिझनेस असेल बरोबर. तर बाय डिफॉल्ट मी माझ्या देशात परत येणार आहे कारण माझं ऑलरेडी साम्राज्य तिथे झालेलं आहे. एक्झॅक्टली. आणि ते सोडून काय मी परत नवीन देशात नव्याने सगळी सुरुवात करणार नाही. सो ह्या दोन गोष्टींवर मेजरली त्यांचा फोकस असतो की येणारा माणूस काय प्रोफाईलचा आहे, राईट. फायनान्शियली, सोशली, फॅमिली वाईज ह्या सगळ्या गोष्टींचा प्रोफाईल ते कन्सिडर करतात. तो सिंगल आहे, मॅरिड आहे, डिवॉर्सी आहे. सो ह्या बऱ्याच गोष्टी ते ऍक्च्युली कन्सिडर करून आणि मग ते विचारपूर्वक निर्णय घेतात की ह्या फॅमिलीला किंवा ह्या व्यक्तीला विजा द्यायचा की नाही द्यायचा. ओके.